श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 8 एप्रिल 2025 वार मंगळवार आणि या दिवशी आहे या मराठी नवीन वर्षातील पहिली एकादशी, कामदा एकादशी. तर कामदा एकादशीला केळीच्या झाडाची पूजा का करतात? त्याचबरोबर भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय नक्की करा. तर उपाय काय करायचा आहे, कसा करायचा आहे, त्याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्यांचे अपार आशीर्वाद जे आहेत ते प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व अडथळे देखील दूर होतात. पण ती पूजा कशी करायची, कधी करायची, ती माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. कामदा एकादशी ही वर्षातील सर्वात महत्त्वाच्या एकादशींपैकी एक मानली जाते. ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्यांचे अपार आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व अडथळे देखील दूर होतात. कामदा एकादशीला केळीच्या झाडाची आवर्जून पूजा केली जाते. तर ती का केली जाते, त्याचं महत्त्व काय आहे, पूजा कशी करावी, तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कामदा एकादशीला केळीच्या झाडाच्या पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. कामदा एकादशीला केळीच्या झाडाची पूजा केल्यानं भगवान विष्णू तुमच्या ज्या काही कठीणातील कठीण ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत, त्या नक्कीच पूर्ण करतात. केळीच्या झाडाची पूजा केल्याने ग्रहदोष जे आहेत ते दूर होतात. तर या कामदा एकादशीच्या दिवशी तुमच्या घराच्या जवळपास बघा कुठे जर केळीचं झाड असेल तर त्याची पूजा तुम्ही या एकादशीच्या दिवशी आवर्जून करा. तर पूजा कशी करायची आहे, तर सर्वप्रथम केळीच्या झाडाजवळ बघा एक तुपाचा दिवा जो आहे तो लावायचा आहे. दिव्याला आसन द्यायचं आहे का बघा, अगदी फुलांच्या पाकळ्या टाकून त्यावर हा दिवा ठेवला तरी चालणार आहे. त्यानंतर एक तांब्याभर पाणी, त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून ते पाणी केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि कुठलीही पिवळ्या रंगाची मिठाई, फळ ते अर्पण करायचं आहे. त्यात बघा मग तुम्ही अगदी कुठलंही गूळ, ते बघा गूळ आहे, केळी आहेत, जे काही तुमच्याकडे असेल ते पिवळ्या रंगाचं अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुलं देखील केळीच्या झाडाला अर्पण करावी. त्यानंतर बघा झाडाखाली तुपाचा दिवा लावला की त्यानंतर केळीच्या झाडाला 21 वेळा प्रदक्षिणा घालाव्यात. बघा 21 वेळा प्रदक्षिणे घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. 21 वेळा शक्य नसेल तर 11 वेळा तरी प्रदक्षिणा आवर्जून घालाव्यात आणि त्यासोबत तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही तिथे भगवान विष्णूंना सांगायची आहे. भगवान विष्णूंचा बीज मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा बघा अगदी त्या केळीच्या झाडाजवळ तुम्ही 108 वेळा जर जप केला, ध्यान तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर ध्यान करताना भगवान विष्णूंच्या रूपाचे चिंतन करावं. शंख वाजवून आणि घंटा वाजूनही आपल्या भक्तावर प्रसन्न होत असतात. त्यांचा कृपा आशीर्वाद हा अखंड राहत असतो. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी काही व्यक्ती ज्या आहेत त्या निर्जली व्रत उपवास ठेवत असतात. बघा उपवास करताना दिवसभर फळं खाल्ली जातात, उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. बघा जसं की फळे आहे, दूध, दही, त्याचबरोबर अनेक अशा बघा साबुदाणा खाल्ला जातो. तुमच्याकडे बघा तुम्ही उपवास करणार असाल किंवा नसाल तरी देखील ह्या केळीच्या झाडाची या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी दानाला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या दानाचे
बघा, तुम्ही एखादी गरीब किंवा गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान करा. मग यथाशक्ती जे शक्य असेल ना ते तुम्ही दान करू शकता. अगदी बघा, गरिबाला तुम्ही पैसे दान केले किंवा खाण्याची वस्तू जरी दान केली तरी चालणार आहे. कपडे दान करा. जे शक्य असेल ते दान केल्यानं पुण्य मिळतं आणि भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात. यामुळे तुमच्या कुटुंबावर, तुमच्यावर अखंड भगवान विष्णूंची कृपा, आशीर्वाद राहणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.